झी 24 तास एक पाऊल पुढे। कॉलेज विश्वाचं बदलतं लाईफ आपण चर्चा करतोय। महाविद्यालयामध्ये पुन्हा एकदा निवडणुका सुरू व्हाव्यात का? ब्रेकला जाण्यापूर्वी आपण निरंजन डावखरेंच्यासाठी आलेला प्रश्न होता। निरंजनजी, सरकार तुमचे तुम्ही काय प्रयत्न करणार का या संदर्भामध्ये? तुम्ही सांगा काय करणार आपण? तांबोळेजींनी अतिशय चांगला प्रश्न विचारला। त्याच्यामध्ये असं आहे की सातत्याने एक विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी याचा पाठपुरावा केला होता आणि आता आपण बघताय की अग्रेसिव्हली राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडनं या संदर्भातला फॉलोअप केला जातोय। 18 जुलैला या संदर्भातली एक बैठक माननीय मंत्री महोदय आणि अजितदादा सुप्रियाताईंच्या माध्यमाने आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये विचारात येईल हा प्रश्न आहे आणि हा पॉझिटिव्हली लवकरात लवकर हा अंमलात यावा याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे आणि हा होईल असा विश्वासही आम्हाला। जी 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 आपल्याकडे वेळ कमी, पण पुढचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सुधाकर तांबोळे, उत्तर थोडक्यात अपेक्षित आहे। तरुणांची जी राजकारणाबाबतीतली नकारात्मक मानसिकता आहे ती बदलण्याचं मोठं आव्हान तुमच्या पुढे, नाही तर या निवडणुकांना अर्थ राहणार नाही। मी प्राचार्य शिवारे सरांनी जो मुद्दा मांडला खरोखर मी तुमच्या मताशी सहमत आहे, कारण त्यांनी बरेचसे वर्ष कॉलेज विश्वामध्ये इलेक्शन बघितलेले आहेत। मला वाटतं की त्यावेळची इलेक्शन आणि आत्ताची जे सिलेक्शन आहे त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे। तो जो गॅप पडलेला आहे 93-94 पासून तर आतापर्यंतचा, त्या गॅपमध्ये बरेचसे जे विद्यार्थी जे आहेत त्यांना हे राजकारण किंवा हे जे सिलेक्शन व्यतिरिक्त इलेक्शन माहिती नाहीये। आणि मला वाटतं याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टींमध्ये हा गॅप पडल्यामुळे बरेचसे प्राचार्य सुद्धा त्याला विरोध करतात की जे प्रिमायसेस मधली कॉलेज महाविद्यालयामधली जी प्रिमायसेसची जी काही परिस्थिती आहे ती गढूळ होऊ नये, त्याच्यामध्ये आपल्याला जे आपल्या याच्यावरती बऱ्याच प्राचार्यांचा विरोध असतो। प्राचार्याचा काही प्राचार्यांचा विरोध असू शकतो, परंतु प्राचार्य शिवारे सरांनी सांगितल्याप्रमाणे असेही प्राचार्य काही आहेत की त्याच्यातनं विद्यार्थी घडू शकतात, त्याच्यातनं देशाचं प्रतिनिधित्व करू शकतात। या चांगल्या गोष्टी शिवारे सरांनी मांडल्या। माझं असं मत आहे की थोडा नकारात्मक दृष्टिकोन त्यांचा जर बदलायचा असेल तर ही इलेक्शन होणं गरजेचं आहे। हा जो गॅप आहे इतक्या वर्षाचा 94 पासून तर आता 2011 पर्यंत तो प्रचंड प्रमाणामध्ये झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा नकारात्मक दृष्टिकोन आहे तो थोडा पटकन बदलणं इतकं सोपं नाहीये, पण तो बदलू शकतो आणि त्याच्यातनं अनेक विद्यार्थी चांगले घडू शकतात। जी पाठकजी, मी तुमच्याकडे येतो। नरेंद्रजी, या विद्यार्थ्यांना भीती आहे पुन्हा निवडणुका सुरू झाल्या तर कॉलेजमध्ये मारामाऱ्या होतील, भाईगिरी वाढेल, भोसकाभोसकी होईल, भ्रष्टाचार वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना आपण राजकारणात आता 50% आरक्षण देतोय, मी आज हा कार्यक्रम करायचा म्हणून अनेक मुलींशी बोललो, माझ्या ओळखीच्या आजूबाजूच्या ज्या मुली कॉलेजमध्ये काही घेणं देणं नाहीये, राजकारणाशी त्यांचा सुतराम संबंध नाहीये, 50% आरक्षण देण्याच्या गोष्टी करतो आपण, महिलांचं नेतृत्व घडणार कुठून? नाही, हे जे आपल्या बोलण्यात आलेलं आहे की हे चित्र आता आहे, विद्यार्थिनी मिळाली नाही, चेतन बसलाय, त्याला इलेक्शनची काही आता माहिती नाही, याचं कारण आहे हा मधला जो 10 वर्षाचा गॅप गेलेला आहे, त्यामुळे खरं तर हे नरेंद्रजी चेतनला माहिती आहे पण त्याला भीती आहे की हे नको आम्हाला, ही नकारात्मक मानसिकता कशी बदलणार? आपल्या पुढे फार मोठं आव्हान त्याचं नाही। आपल्याकडे जर आपण काही उदाहरणं बघितली तर या देशातली छात्रशक्ती ही विधायक काम त्यांच्या पुढे दिलं तर शिस्तीत काम करते। 1-2 उदाहरणं देतो। मध्यंतरीत अण्णा हजारेंचं एक मोठं आंदोलन दिल्लीमध्ये देशभर झालं, त्यामध्ये संपूर्ण छात्रशक्ती कुठलाही अभिनिवेश नसताना त्यांच्याबरोबर उतरली, शिस्तीमध्ये आंदोलन झालं। मध्यंतरीत दिल्लीमध्ये त्या एका विद्यार्थिनीवरती अतिप्रसंग झाला, तिचा जीव गेला, त्यावेळेला दिल्लीमध्ये 4 अंश सेल्सिअस इतकं कडक थंडीचं वातावरण असताना हजारो विद्यार्थी निदर्शनं करत होते, पोलिसांनी त्यांच्यावरती फवारे मारले तरी सुद्धा छात्रशक्ती विचलित झाली नाही, शिस्तीमध्ये त्यांनी आंदोलन केलं। खूप बिहार सारखं राज्य, ज्या बिहारमध्ये आपण म्हणतो हिंसाचार होता, पण बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका सुरू झाल्या आहेत, तिथे अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुका होत आहेत, अन्य राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत। त्यामुळे आम्ही पहिल्यांदा विद्यार्थी हा विध्वंसक आहे हे मनातून काढलं पाहिजे आणि छात्रशक्तीला विधायक काम दिलं तर तो उत्तम पद्धतीने नेतृत्व करेल, यासाठी निवडणुकांचं खरं प्रशिक्षण देण्याची आता आवश्यकता। जी 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 हाच मुद्दा घेऊन निरंजनजी मी तुमच्याकडे येतो। नरेंद्रजींनी अत्यंत योग्य मुद्दा मांडला, छात्रशक्ती अत्यंत विधायक पद्धतीनं काम करते, पण कसं आहे माहितीये का, अण्णा हजारे असतील किंवा बाकीच्या स्वयंप्रेरणेने आलेले विद्यार्थी असतील ते सगळं ठीक आहे, आमचा तरुण येतो पण त्याला तसं विश्वासार्ह नेतृत्व हवं, त्याला राजकीय पक्षांच्या ज्या एकूण सगळ्या सहभागातून निवडणुका होतील त्याबद्दल विश्वास वाटत नाही असं दिसतंय। तो निर्माण करण्याचे आव्हान तुमच्या पुढे, ते तुम्ही कसं पेलणार हे मी आपल्याला विचारतो निरंजन।
नाही, मी चेतनची जी भीती आहे त्याच्याशी सहमत आहे. कारण चेतननी आतापर्यंत मागच्या ज्या इलेक्शन झाले त्याच्याबद्दल ऐकलंय. ती जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये बरेचसे हिंसा होते, या ऐकीव गोष्टींवरनं त्याचं जो एक चित्र त्या डोळ्यासमोर निर्माण झालंय ते निश्चितच एक भयान असं चित्र आहे. पण जर ह्या इलेक्शन झाल्या आणि त्याच्यामधनं जे योग्य असं फळ जर त्याला दिसलं तर निश्चितच त्यालाही त्याचा विश्वास वाटेल की नाही, याच्यामधनं निश्चितच एक पॉझिटिव्ह आउटपुट येतोय. काय होतंय की आपण समजा एखाद्या हिंसाचाराचं इलेक्शनाचंच उदाहरण जर लोकांसमोर सातत्याने दिलं तर निश्चितच त्याचं एक चित्र डोळ्यासमोर ठेवून लोक नेगेटिव्हच राहणार. पण जर त्याच्या दुसऱ्या बाजूला एखादं पॉझिटिव्ह आउटपुट झालेलं, एखादं चांगलं इलेक्शनचं जर त्यांच्यासमोर चित्र ठेवलं तर ते चित्र एक चांगलं चित्र त्यांच्यासमोर उभं केल्यामुळे त्यांना एक त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आउटपुट निश्चितच दिसेल. आणि त्याच्यामध्ये चेतन बरोबरच चेतन आज या इकडे चॅनलवर एक युवा रिप्रेझेंटेशन म्हणून आहे आणि या सगळ्या युवकांसमोर एक पॉझिटिव्ह आउटपुट, एक पॉझिटिव्ह चित्र दिसण्यासाठी या इलेक्शन्सला परत एकदा संधी देणं हे गरजेचं आहे. निश्चित. चंदन, तुला काय बोलायचं? म्हणजे खरंच सगळ्यांच्या बोलण्यावरनं एक गोष्ट कळते की जेव्हा आपण शालेय शिक्षण घेतो, कॉलेज शिक्षण घेतो, तेव्हा आपण डॉक्टर बनवतो, इंजिनियर बनवतो, शिक्षक बनवतो. त्याच्याबरोबर आपण राजकारणी का बनवू नये, एक नेतृत्व का बनवू नये, हा मुद्दा मला खरंच पटलेला आहे. पण जेव्हा कॉलेज लेवलला इलेक्शन्स होताना मला कधीच वाटणार नाही की समजा मी इलेक्शनला उभा राहिलो आणि माझ्या अगेन्स्ट कोण असेल तर तो जर हरतोय, मी जर जिंकतोय किंवा मी हरतोय तर काही व्हायलेन्स होईल. हा व्हायलेन्स सहसा बघायला मिळतो जेव्हा राजकीय पक्षांचा या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप जेव्हा होतो, तेव्हा त्यांचं जे वैर असतं ते वैर कुठेतरी आपल्याला म्हणजे कॉलेज इलेक्शन्स मध्ये बघायला मिळतं. कुठेतरी ती भीती या चर्चेतनं अत्यंत महत्वाचा सार बाहेर येतोय. आपला वेळ संपत आली निरंजनजी, थोडक्यात अगदी. नाही, थोडक्यात फक्त चेतनचा हा जो डाऊट आहे हा मी परत एकदा तेच सांगेन की त्याला जे आतापर्यंतच्या मागच्या निवडणुकीचा जो अंदाज होता त्याच्यावरनं किंवा हिंदी चित्रपटामधले जे दाखवले जातात सीन्स त्याच्यामुळे त्याला ही भीती आहे. जी निश्चित. वेळ निरंजनची संपत आली. मी प्राचार्य शिवारे सरांकडे जातो. शिवारे सर, अगदी थोडक्यात सांगा, राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान आहे. फक्त म्हणतात निवडणुका सुरू झाल्या पाहिजे, पण त्या कशा असल्या पाहिजे सुरू झालेल्या निवडणुका? थोडक्यात काय आचारसंहिता असावी? ह्या सगळ्या विद्यार्थी संघटनांनी मागणी केली पाहिजे. कारण विद्यार्थी हा घडतो, देश घडवतो. आता यंग भारत आहे, जग सगळं भारताकडे यंग जनरेशन आहे. ह्या यंग जनरेशनची लिडरशिप जर झाली नाही तर देशापुढे आव्हान आहे. कारण आता चेतनच्या मनात भीती आहे, त्यांनी इलेक्शन लढवू नये. भिणारा माणूस विद्यार्थी मला नको आहे. आणि आता तुम्ही मगाशी म्हटला प्रिन्सिपल भीत असते इलेक्शनला घ्यायला, त्या प्रिन्सिपलच्या लायकीचे नाही, त्यांनी प्रिन्सिपल जागेवर बसू नये. कारण आपण विद्यार्थी घडवतोय आणि त्या विद्यार्थ्यांना भिवून जर प्रिन्सिपल इलेक्शन नको म्हणत असेल तर त्या प्रिन्सिपलला त्या जागेवर खाली करावे आणि इलेक्शन विद्यार्थीसाठी त्यांनी लढावं. तुम्ही विद्यार्थी मंदिर आहे, त्या मंदिरात विद्यार्थ्यांना कसं सर आपली वेळ संपत आली. सुधाकरजी माफ करा, आपली वेळ संपत आली आहे. खरं तर खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी प्राचार्य शिवारे सरांनी मांडलाय. खरं तर वर्गाच्या मॉनिटरशिप पासून लिडरशिप सुरू होते आणि ही लिडरशिप चांगली उत्कृष्ट घडण्यासाठी या निवडणुका व्हायला हवा, हाच आजच्या चर्चेचा सुरू होता. आपण सगळे मान्यवर सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. रोकटोक मध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.